निवडणुकीच्या प्रचाराक समोर आशिल्ल्या म्हज्या कार्यकर्ता भाव भयणींक हांव नमन करता। देव श्री प्रभू रामचंद्र हांकां नमन करून आयच्या बैठकीक आमच्या मदीं आसात गोंय राज्याचे माजी मुख्यमंत्री मडगांवचे आमदार बाब दिगंबर कामत, आमचे मारबागोवाचे आमदार बाब संकल्प आमोणकर, माजी खासदार बाब विनय तेंडुलकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, पल्लवी डेंपो, आमचे हांगासले मंडळाचे अध्यक्ष सावियो, आमच्या बरोबर नुकतेच जॉईन जाल्ले आमचे दोनूय पंच मेंबर, तांचेय बी नेटान ताळयो वाजून तुम्ही स्वागत करात। आणि व्यासपीठाचेर आशिल्ले बाकीचे सगळे मानेस्त, सगळे पार्टीचे कार्यकर्ते, अनिता थोरात आमची नवीन महिला मोर्चाची अध्यक्ष, बाकी सगळीं जाणां तुमकां सगळ्या जाणांक हांगासर जमयली। सगळ्यात पयलीं नेटान ताळयो मारात आमच्या त्या महिला भगिनींक ज्यांच्यांनी आमच्या खातीर ढोल वाजोवन ताळ्यांनी स्वागत केलें। या मतदारसंघात सुरवातीकूच एंट्री करता आसतनाय तेंच्यांनी मोठ्यान ढोल आनी ताशाच्या गजरात आमचे स्वागत केलें आणि मतदारसंघात एक वातावरणाची निर्मिती करपाक ती कारण आसात। तांचे खरोखरूच मनापासून तेंचे सगळ्यांचे खूब खूब अभिनंदन। आम्ही जशें म्हणटा की वेळी मतदारसंघातल्या मारुती रायाक नमन केलें, असोळण्यांतल्या त्या राम मनोहर लोहियांतल्या चौकान आमी देव बेताळाक पांयां पडले, थंय आसलेल्या खुर्साक पांयां पडले आणि ताज्या उपरांत आमी हांगातल्या प्रभू रामचंद्राकूय पांयां पडले। म्हाका दिसता चिंचोण्यातल्या दत्त मंदिरांत आमी वचपाचे आशिल्ले, बट फुडले फावटी चिंचोण्याच्या दत्त मंदिरांतूय बी कॅन्डिडेट वयतली तिका व्हरपाची जबाबदारी प्रभूचेर आसा। ओके, आयज उरलेली देवळां बरीचशी आसतली। वेळी मतदारसंघात तशें पळोवंक वचत जाणांक दिसता - 2027 हांगा कमळ फुलतलें। आनी हांव ठामपणे सांगता, आणि हांव जेन्ना सांगता पळय न्हू तें हांव करून दाखयता। 2022 नावेलेन कमळ फुलतलें हें कोणाकूच खरें दिसनासलें, कोणाकूच खरें दिसनासलें। 6 म्हयन्यां पयलीं जेन्ना आमी नावेलेंत काम सुरवात केलें, आणि तेंय बी परत सांगता, नावेलेन कमळ कोणी फुलयला खबर आहा? नावेलेंतलें कमळ महिला मोर्चात फुलयला। आणि हांगासरूय कमळ आमच्यो महिला मोर्चाच्यो तुमीच कार्यकर्ता फुलयता। म्हाका ठाम विश्वास आसा। हांव आत्तां कॅल्क्युलेशन सगळी पळयतालो, आतां कोण तरी हांगासर आम आदमी पार्टीक लॉटरी लागल्या, फाटले फावटी लॉटरी लागल्या हांव म्हणटलो। लॉटरी लागल्या इतकेच फावटी लोकांकूच कळनासलें कोणाक मतां मारूं तो। खरें म्हणजे फाटले फावटी तो माजी मंत्री बाब फिलीप नेरी एका सांगताले आमचेच तिकेटीचेर उबो राव, खरें म्हणजे तेन्नाच निवडून येतलो आसलो रावल्लो जाल्यार। हांव स्पश्ट सांगता, कारण तेजी आसलेली मतां आनी आमची मतां जर पळयल्ली निश्चित रित्या सावियो सुद्दां आमचो ताका सपोर्ट करपाचो आमच्या तिकेटीचेर उबो रावलेला, कारण आमकां नेशन फर्स्ट अशा पद्दतीचे आमचे सगळे जाण कार्यकर्ते आसा, म्हणून तर आमी सगळे जाण काम करता। आमी सगळे जाण जे हांगासर काम करता ते देश प्रथम, द्वितीय पार्टी, तृतीय आमी ह्या तत्वाचेर आमी काम करता। आणि ताका लागून तुम्ही ज्या पद्धतीचे संघटन काम चलयलां, ज्या पद्धतीत सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास, सबका प्रयास खूब महत्वाचो आसा। सबका साथ आमकां आसात, हिंदू मुस्लीम कॅथलीक हे सगळे जाण आमच्या बरोबर आसा, विथ सबका साथ। सबका विकास, सबका विकास आमी केला। हांव कित्याक सांगता, आमी कोणाकूच खंयच्याच विकासा पासून वंचीत दवरूंक ना। आमी लायट दिवपाची सगळ्यांच्या घरांत लायट दिला, टॉयलेट दिवपाचो सगळ्यांच्या घरात टॉयलेट दिला, हर घर नल से जल आमी सगळ्यांच्या घरात उदक पावयलां। आमी सबका साथ सबका विकास म्हणटा आसतना प्रत्येकाच्या घरात आमी टॉयलेट पावोवपाचें काम केलां, लायट पावोवपाचें काम केलां, रस्तो पावोवपाचें काम केलां। आणि सरकाराच्यो सगळ्यो योजना, गृह आधार आसतली, लाडली लक्ष्मी आसतली, DSSY आसतली, DDSSY आसतली, प्रधानमंत्री आवास योजना आसतली, प्रधानमंत्री विमा योजना आसतली, उजाला योजना आसतली, उज्ज्वला योजना आसतली, किंवा सुकन्या समृद्धी योजना आसतली। आम आदमी पार्टीतल्या आमदाराक विचारात, त्यांचो दिल्लीचो मुख्यमंत्री भितर आहा, ते बी भियाले हांगासर।
तशें भियेंना म्हणून समजो नाका, मातशें भियेला ते भियनूच आहा. आयज हांव खंय खंय वयता तो पळोवपाक म्हाज्या फाटल्यान भोंवताले. हे कित्याक सांगता, कित्याक भितर पडल्या? कसलो घोटाळो खबर आहा तुमकां? सोऱ्याचो घोटाळो. सोऱ्याच्या घोटाळ्यान थंय खूब पयशे मेळ्ळे. ते कितें करूं आनी कितें नाका हें तांकां कळनासलें. थोडे हाडले आनी गोंयांत घातले म्हणून चुकोन हांगा भटको लागलो. पण एक गजाल सांगता हांव, ते भियोन आसात त्या ती आत्तां खरी यही समय है, सही समय है. ही वेळ आसा, योग्य वेळ आसा. काँग्रेस तर हांगांतल्यान सपसेल नाच जाल्या. आम आदमी आहा ते भायर भितर करीत आसा, ते भियोन आसा. आरजी बिरजी काय तुमी दात घालपाचें ना. हांगासर एकमेव पार्टी ही मोदीजीची पार्टी, कमळाची पार्टी. आनी सबका साथ सबका विकास म्हणटा आसतना आमी खंय तरी बाबा हे हिंदूंक दिला, ते क्रिस्तांवांक दिवंक ना, ते मुस्लिमांक दिला अशें आसा? आमची लाडली लक्ष्मी सगळ्यांक मेळटा काय ना? आमचे DDSSY कार्डाचेर कितले पयशे मेळटा खबर आहा तुमकां? तेणी सांगलें जेन्ना हॉस्पिटलान जेन्ना आमी प्रायवेट वता, आप लोगों को समझ में आता है ना? या कोंकणी समझ में नहीं आती है? आती है या नहीं आती है? आती है. हाँ, DDSSY कार्ड त्या खातीर आमचो सावियो हिंदीनूय उलयला. थोड्या जाणांक कळोंक ना तांकां तेंय बी कळ्ळें तो हिंदीन उलयला म्हटल्या उपरांत. हांवें कित्याक विचारता, DDSSY कार्ड जी 5 वर्सां रावता, DDSSY कार्ड कितल्या जाणां कडेन हात वयर करा रे. DDSSY कार्ड, हेल्थ कार्ड हॉस्पिटलांतलें तुमच्या कडेन ना? कित्याक ना? तुमकां केन्ना हॉस्पिटलान वयचें पडना? कित्याक करूंक ना तर? त्या कार्डाचो फायदो कितें तो खबर आहा? त्या कार्ड म्हणजे कितल्या पयशांचें सांग म्हाका? कितल्या लाखाचें? तूं सांगनाका रे, तूं मडगांव खबर आहा तुका? कितले रे? ना, 4 लाख. सारकेच पयशे सांगया. कार्डाची किंमत 4 लाख रुपया. कोणी जर कार्ड घेवंक ना जाल्यार प्रायमरी हेल्थ सेंटरान चला आनी ते सबका साथ सबका विकास, तुजें इन्कम कितलेंय आसुनी तुका कार्ड मेळटा. गोंयांत जेका 5 वर्सां कंप्लीट जाल्या तेकाय कार्ड मेळटा. गोवा में 5 साल जिसको कंप्लीट हुआ है उसको DDSSY कार्ड मिलता है. इसके ऊपर हेल्थ इंश्योरेंस 5 लाख रुपया. हांवें कित्याक सांगता, आमी जेन्ना बरी ना जाली चुकून आमकां बांबोळेच्या ऐवजी जर मणिपाल हॉस्पिटलान वयचें पडलें किंवा आपोलो हॉस्पिटलान वयचें पडलें जाल्यार त्या कार्डाचेर फाल्यां सकाळीं एपेंडिसेक्टॉमीचें जर ऑपरेशन करचें पडलें, तुमकां पयशे फारीक करपाची गरज ना. सरकाराचें कार्ड दियात, तो स्क्रॅच करता कार्ड आनी 60,000 रुपया त्या कार्डा वयल्यान वयता. तुमकां पयशे फारीक करपाची गरज ना. असो मेडिकल इन्शुरन्स खंय दिला आनी कोणी? एक तर गोंयांत दिला, दुसरो मोदीन दिला आनी मदीं कोणीच दिवंक ना. आतां सायडीक कर्नाटकाचें सरकार आहा, कारवार बीन गेल्या उपरांत कळटलें तुमकां. तांकां विचारात, तांकां प्रायवेट हॉस्पिटलान वयता जाल्यार आपल्याक पयशे भरचे पडटा. त्या पद्दतीन सरकारान, गोंय सरकारान DDSSY कार्ड केला. जर आजून तुवें कार्ड घेवंक ना, फाल्यांच हॉस्पिटलान चल आनी कार्ड घे पयलीं. केन्ना गरज लागत कोणाक सांगून जो. न्ही हांव एक कित्याक सांगता, बरेचशे फावटी अशा सभेंतल्यान लोकांक कळटा की कितें म्हत्वाचें आहा तें. माननीय मोदीजी ज्यो ज्यो स्किमी काडल्यो त्यो अंत्योदय तत्वाचेर, म्हणजे समाजांतल्या शेवटच्या मनशा पर्यंत पावच्यो, ज्याच्या पर्यंत कोणूच पावनासलो ताच्या पर्यंत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कमळाचे चिन्ह घेवन, कमळाचे शेले घालून तांच्या घरा कडेन पावले. मागीर तो नुस्तेकार आसूनी, फुलकार आसूनी, वड्याकार आसूनी, दूदकार आसूनी, शेतकार आसूनी, ह्या सगळ्या पर्यंत त्यो स्किमी पावयल्यो. आमी बऱ्या खातीरूय बी आनी वायटा खातीरूय बी आज मोदीजीन सुकन्या समृद्धी योजना काढली. बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणजे कितें? ह्या समाजात कितें जाल्लें खबर आहा? एक चलो जालो काय ना, म्हणजे चली जर पयली जाली न्ही, दुसरे फावटी प्रेग्नंट जाली, तपासून घेतलें कितें आहा तें पळया म्हणून सांगताली काय ना. म्हणजे चली आसल्यार पोटान मारून उडोवपाचें. हे लोक करताली बायल जावन. ताजेर कायदो हाडून तें बंद करपाचें काम जर कोणी केलें आसत जाल्यार मोदीजीच केलें. चलयेकूय जन्म घेवपाचो अधिकार आसा. ह्या समाजात 10 चले जर आयले जाल्यार 10 चलयो येवपाक जाय. देवाच्या कृपेन तशेंच जातालें, पण मदीं रेशो तो 7 जाल्लो. म्हणजे 7 चलयो येताल्यो. हे कित्याक?
तर लोकांनी हे केलें म्हणून बेटी बचाव हो अभियान मोदीजीन सुरू केलो. सेक्स डिटर्मिनेशन पळोवपाक मेळना जालें, तें बंद केलें, कायद्यान बंद केलें. आनी ताच्या फुडलें बेटी पढाव. बऱ्योचश्यो आवयो कितें करताले खबर आहा, तें बाबाक जाल्यार चड शिकोया, बायक मातशें कमीच शिकयल्यार जाता म्हणटाली काय ना. आयज तें म्हणपाची गरज ना. आमच्या स्कॉलरशीप स्किमीच्या अंतर्गत प्रत्येक चलयेक फुकट शिकोवंक मेळटा. प्रत्येक चलयेक आमी कित्याक सांगलें, तुमी मुद्दामून सांगता ओबीसी आसतली, एससी आसतले, एसटी आसतले आनी जे जनरल कॅटेगरीज आहा पळय न्ही तांच्या खातीर EWS आसतले, इकॉनॉमिकल विकर सेक्शन. कोण जर जनरल कॅटेगरीत पडटा त्या जनरल कॅटेगरी वाल्यांचो सुद्दां जर इन्कम 8 लाखाच्या सकयल आसा जाल्यार इकॉनॉमिकल विकर सेक्शनची सर्टिफिकेट घेयात. तेजी 30,000 रुपया फीस सुद्दां असली आसत ती सरकार फारीक करता. इकॉनॉमिकल विकर सेक्शनाची ओबीसी एससी एसटीची करताच करता, पण हेय सरकार करता. त्या खातीर बेटी पढाव मोदीजीन स्कीम काडली ती सुकन्या समृद्धी योजना. तुमचे जर चेडूं 10 वर्साचे सकयल आसा, तुमी पोस्टान चलात नाल्यार नॅशनलायज बँकेन चलात आनी तांकां विचारात मोदीची सुकन्या समृद्धी योजना स्कीम खंय. हांव 100 रुपया म्हयन्याक भरता आनी मोदीजी 100 रुपया तुमच्या अकावंटाचेर घालता. म्हणजे तुम्ही जर 5 लाख रुपया भरले 100 करून 21 वर्सां जाता म्हणसर दर म्हयन्याक 100 रुपयाच घालात. मोदी सरकार दर म्हयन्याक 100 रुपया घालता. 21 वर्सां जाल्या उपरांत तुम्ही 5 लाख रुपया घातले, मोदीजी 5 लाख रुपया घालता. 21 वर्सां उपरांत 10 लाख रुपया मेळटले. तुम्ही घालता तेच्या डब्बल पयशे मेळटले. भुरग्याच्या शिक्षणाक किंवा भुरग्याच्या लग्नाक ते पयशे यूज जातले. आमी लाडली लक्ष्मी दितात दिता लग्नाक, बट ताज्या व्यतिरिक्त ही स्कीम आसा. आज भुरग्यांक शिकपाक हांवें स्कॉलरशीप सांगलीच, पण आमच्या सामान्य कुटुंबांतल्या भुरग्यांक जर फॉरेनाक शिकोवंक वचपाचें जर आसत आमकां परवडटलें? आमकां परवडचें ना. कारण ताका 30 लाख रुपया 35 लाख रुपया आमी खंयचे दितले. बट ती सोय गोंय सरकारान म्हज्या सरकारात केल्या. तुमकां जरी भुरग्याक म्हटलें तुमच्या म्हाका फॉरेनाक वचोंक जाय 30 लाख रुपया थंय फीस भरपाक जाय, म्हजें सरकार ताका फुकट दिता. तेणी 2 वर्सांक 30 दुनी 60 लाख रुपया दिता 0% रेट ऑफ इंट्रस्टाचेर. तेणी मेरिटात पासूच जावपाचो. ताका 60 लाख रुपया दिल्या उपरांत तेणी आपलें शिक्षण पुराय करपाचें. नोकरेक लागल्या उपरांत विदावट इंट्रस्ट ते पयशे परत करपाचे. तुमकां पयशे मोडपाची गरज ना. हें गोंय सरकार आसा, हें कमळाचें सरकार आसा. असल्यो काँग्रेस सरकारान खंयच्यो स्किमी? काँग्रेस सरकारानूय बी 10 वर्सां केंद्रात राज्य केलें, आमीय 10 वर्सां राज्य केलें. तेंची एक तरी स्कीम खबर आहा कोणाक? तेंची खंयची तरी स्कीम खबर आहा कोणाक? एकूय स्कीम खबर ना. जाल्यार आमची सांगता आमी प्रधानमंत्री आवास योजना, उजाला योजना, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री शौचालय योजना, प्रधानमंत्री विमा योजना, अश्यो कितल्योश्योच स्किमी आसा. नुस्तेकारां खातीर आसतल्यो, दूदकारां खातीर आसतल्यो, फुलकारां खातीर आसतल्यो. आज आमी PM विश्वकर्मा योजना काडल्या. PM विश्वकर्मा योजना म्हणजे 18 ट्रेड, 18 उपजाती. तितून कुंभार आयलो, चप्पल लावपी आयलो, वड्याकार आयलो, नेट करपी आयलो, कलयकार आयलो, खाज्याकार आयलो, शिंपी आयलो, टेलर आयलो, ब्युटी पार्लर चलोवपी आयलो, अश्यो सगळीं जाणां आयलीं. तुमी आजून कोणी जर रजिस्टर्ड करूंक ना जाल्यार रजिस्टर्ड करात. आमी म्हणटा की पयले फावटी रजिस्टर्ड केल्या उपरांत ह्या 18 जातींक कोणीच केन्ना विचारोंक नासलें तूं धंदो कसो चल्ला, तूं धंदो कितें करता, कोणी विचारलेलें? कोणीच केन्ना विचारोंक नासलें. आज पयले फावटी तांचे PM ऑफिस म्हणजे तेजे PM विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन जाता. तांकां कार्ड मेळटा, तांकां ट्रेनींग मेळटा, तांकां स्किलींग, रिस्किलींग, अपस्किलींग करता. 17,500 रुपया तांच्या अकावंटाचेर जमा जाता. टूल किट घेया म्हणून. कोण जर म्हालो आसत जाल्यार तेणी कात्री बित्री घेवपाच्यो, चप्पल लायता आसत जाल्यार तेणी बाकीचे आपले सगळे इन्स्ट्रुमेंट घेवपाचे. कोण ब्युटी पार्लर आसत जाल्यार 17,500 परत करपाचे ना पयशे ते. आनी 1 लाख रुपया ताज्या उपरांत नोंद दिता. गॅरंटी कोणाची? मोदीची गॅरंटी. 1 लाख रुपया लोन. आमचो घोव सोड, भाव तरी रावतलो? रावचो ना. तूं 1 लाख रुपया भरी जाल्यार म्हणटलो म्हाका 2 लाख रुपया भरचे पडटले. कोण रावना 1 लाखाक लोन? बँकूय रावना. आज मोदीजीच्या गॅरंटीचेर आमकां 1 लाख रुपया लोन मेळटा पयल्या वर्सा, दुसऱ्या वर्सा 2 लाख, तिसऱ्या वर्सा 3 लाख.
ह्यो सोयी आमी आमच्या सामान्य जनतेक अवेलेबल करून दिल्या. हांव इन्फ्रास्ट्रक्चराचेर उलयतना तेजेर उलोवंक गेल्यार म्हाका आनीक रात जातली. हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आनी ह्युमन डेव्हलपमेंट खूब मोठ्या प्रमाणात देशात आनी राज्यात आमी करपाक शकले. जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत तुम्ही जर पळयत जाल्यार तेंच्यांनी जे 60 वर्सांक करूंक ना ते मोदीजी 10 वर्सांक केले. आमी जशें म्हणटा की मेडिकल कॉलेजी 350 आसल्यो त्यो आतां 700 जाल्यो. एअरपोर्ट फक्त 75 असले ते 150 जाले. मेट्रो ट्रेन तर नासली ती आतां सुरू जाली आणि सुपरफास्ट ट्रेन 3 आसल्यो त्यो 20 शहरांनी आहा. अशा प्रत्येक कडेन पूर्ण देशाचो विकास खूब मोठ्या प्रमाणात चलयला. तो देशाचो सोड आमच्या गोंयचो विकास पळयात. पत्रादेवी पासून पोळे जर तुम्ही मेन नॅशनल हायवेन जर गेले आसतले जाल्यार तुम्ही पळयला आसतलो नॅशनल हायवे जो जाता आणि गोंयांत 35,000 कोटी रुपया 10 वर्सांक आमी ह्या इन्फ्रास्ट्रक्चराचेर मोडले. तुम्ही पणजे गेले आसतली. पणजे वयताना तुम्ही जुवारी पूल पळयला काय ना? पयलीं कितलो वेळ उरताली पणजे वयताना? 1 वर उरताली. पणजे वयताना पयलीं बशीन वयताली न्ही तेन्ना कंडक्टर कितें करी खबर आहा? हांव एक दीस मडगांवच्यान पणजे वयतालो. फुडल्या सिटार बसलेलो. कंडक्टरान काडलो आनी 1 रुपया काडलो आनी न्हंयन उडयलो. हांवें म्हणलें भाऊ म्हटलें हें कित्याक केलें रे तुवें? ना म्हणपालो तुका खबर ना देवा तूं पाव देवाक उडयला बस बेगीन पावल्या पुरो म्हणलो. पूल पडात जाल्यार जालो म्हणलो. ही त्या पुलाची स्थिती आशिल्ली. आचो हालतालो आतां पडत काय मागीर पडत ही परिस्थिती आशिल्ली. आज आमी पळयता की बारीक पूल न्ही आयज बांबोळेच्यान जो फ्लायओव्हर सुरू जालो तो डायरेक्ट मेळना पर्यंत पुला वयल्यान गेला सुद्दां म्हणून कळना. कळटा जाल्यार सांगात. अशा 8 लेन पूल तुम्ही 5 मिनटांय उरपाची ना थंयसर. संकल्पाक येतात पयलीं तो 1 वर उरतालो थंयसर. एसेंब्लीकूच पावना हांव पुलार राव करीत आसतालो. आतां जुम्म करून वयता आनी जुम्म करून येता. हे भारतीय जनता पार्टीचो विकास आसा. फुडें कदाचित तुम्ही थोडी कारवार गेल्या आसतली. गेल्या काय ना? 4 रस्त्या वयल्यान पयलीं कारवार वयताली काय ना? कितले वर लागताले? 1.5 वर 1.5 न्ही दिसाक एक एक्सिडंट जातालो. एक्सिडंट जाला काय ब्लॉक उरताले सगळे. आणि त्या 1.5 वराच्या उपरांत आज गालजीबाग माशें आनी तळपण 3 न्हंयचेर आमी एकूच पूल बांदलो. त्या 4 रस्त्या वयल्यान कारवार कितल्या मिनटांनी पावता खबर आहा? 5 मिनटां. म्हाका 4 लागता. तुमकां कदाचित 5 मिनटां लागता आसतली. म्हाका 4च मिनटां लागता. म्हाजी गाडी मातशी फास्ट वयता. अरे हो विकास जो विकास गोंयांत 50 वर्सां पळोवंक नासलो तो विकास भारतीय जनता पार्टीच्या डबल इंजिनच्या सरकारात ह्या 10 वर्सांनी गोंयांत करून दाखयला. म्हणून हांव तुमकां सांगपाक आयला वेळीच्या प्रत्येक घरात तुम्ही वयचे पडटले. तुमच्या कडेन बुकलेट पावतल्यो. तुमच्या कडेन लिफलेट्स पावतल्यो. आज आमकां अधिकार आसा. हय प्रत्येकाच्या घरात वचून सांगपाचो आमकां रायट आसा. आमी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटूय केला आनी आमी ह्युमन डेव्हलपमेंट म्हणजे मनशाचोय विकास केला. आणि तो विकास प्रत्येकाच्या घरा पर्यंत आमकां वचून ती लिफलेट दियात आणि ताका सांगात की हे फावटीचें मत जें आसा हे कमळाचेर दाबात. हे फावटीचें मत कमळाक म्हणजे मोदीजीक, कमळाक म्हणजे विकासाक, कमळाक म्हणजे गोवा विकसीत करपा खातीर मत आसा. हें आमी सांगपाची गरज आसा. अरे निश्चित रित्या लोक रावता तुम्ही केन्ना येतले काय विचारो. आनी हांगासर खंयसरूच कोणाच्याच मदीं डिफरन्स ना हिंदू ना क्रिस्तांव ना मुस्लीम सगळे जाण तुम्ही येवन सांगता काय म्हणून पळयता. तुम्ही अशें समजच्यात की तें घर खंयचे बाबा मुस्लिमाचें मत भरतात. आज ह्या पुराय देशांतलो विकास जर जेन्ना तुम्ही पळयशात जाल्यार तो सबका साथ सबका विकास ह्या भावनेंतल्यान जाला. कोणूच फाटीं उरूंक ना. आनी ताका लागून आमी ताका कन्विन्स करप, आमी ताका सांगप, कारण ह्या विकासाचो फायदो हो पुराय सगळ्या जनतेक घेतला. कोण तरी ताका जर सांगूंक वचना जाल्यार तो मताक येयनासतना रावतलो. कोण तरी ताका सांगूंक वचना जाल्यारूच तो मत चुकून काँग्रेसीक मारूं शकता. म्हणून जे कन्फ्युजन आहा आमी ज्या पद्दतीन लोकांक कन्विन्स करतले. म्हणून हांवें म्हटलां की तुमी सगळे जाण भारतीय जनता पार्टीची तुमी सगळी शिलेदार आसात. आणि तुम्ही प्रत्येकाक जेन्ना कन्विन्स करतली, तुम्ही जेन्ना प्रत्येकाक सांगतली अरे आमच्याच सारखी एखादी नारी महिला आमच्या महिला भगिनीक मोदीची तिकेट दी म्हटल्यार तिका निवडून हाडपाची जबाबदारी आमची आसा हे तुम्ही सांगचे पडटले.
आनी वेळीकारांची तर जबाबदारी चड आसा. कित्याक वेळीकार असोळण्या गांव वेळीन पडटा आनी आयज तर असोळण्या गांवांत हांव तुमकां मुद्दाम कळपाक जाय म्हणून सांगता, कारण भावनीक क्षण आशिल्लो तिच्या दृश्टीनूय बी. आमी जेन्ना बेताळाक तिच्या देवाक पांयां पडले, तिणी म्हाका म्हणलें दोतोर आमच्या जुन्या घरांत मातशें वचून येवया काय म्हणून. हांवें म्हटलें ऑफकोर्स वचून येवया. आपूण खूब वर्सांनी म्हणाली घरांत पावतली. घरांत भले कोणीय रावना, पण आपलें मूळ घर हे मनीस केन्ना विसरना. म्हणून तुमची चड जबाबदारी आसा, असोळण्याकारांची चड जबाबदारी आसा. आज आमी तेंच्या घरांत गेले. तांच्या घरांत आज शिमग्याच्या निमित्तान तांचे दायजी पयलीं येयल्ले आसले थंयसर. तांच्यांनी घरांत दिवो पेटोवन देवाची पुजा करून थंयसर स्वीट्स हाडून दवरली आशिल्ली. बाय पल्लवी थंयसर गेली, देवाक पांयां पडली, थंयसरले स्वीट्स काडून आमकां सगळ्यांक वाटलें. हो खरोखरूच सांगता भावनीक क्षण आशिल्लो. म्हणून तर वेळीकारांची धूप तुमी निवडून हाडपाक जाय, तुमची जबाबदारी आसा. आनी म्हाका निश्चितच खात्री आसा तेन्ना ती तुमच्या वेळी गांवांतली आसा. तुमकां वेळी गांवांतली आसल्या कारणान, असोळण्या गांवांतली आसल्या कारणान, वेळी मतदारसंघांतली आसल्या कारणान तुमकां सांगता आसतना सांगपाक जाय, हय आमची भयण आसा, आमच्या गांवांतली धूव आसा, आमकां मत दिवपाक जाय. आनी हें काम म्हाका दिसता आमी सातत्यात आमी पळयलां की जेन्ना जेन्ना म्हणजे गोंय पोर्तुगीजांतली लढाई जी आसली, राम मनोहर लोहिया जे आसले, आज टी.बी. कुंदांची जयंती आसा. टी.बी. कुंदांची आज जयंती आसा. राम मनोहर लोहिया हे हांगासरूच दोतोर मिनेजीस हांच्याच घरांत असोळण्याच गांवांत रावपाक आयिल्ले. म्हणून हांव सांगता आयची लढाई जी आसा ही परत एकदां विकसीत भारताची लढाई आसा. तेन्नाची लढाई जी आसली गोंय मुक्तीची लढाई आसली आनी ती असोळण्या गांवांतल्यान सुरवात जाल्ली. आनी परत एकदां आज विकसीत भारताची लढाई आनी आज पल्लवी डेंपोक निवडून हाडपाची जबाबदारी ही असोळण्याकारांची आसा, वेळीकारांची आसा. निश्चितच म्हाका खात्री आसा की ज्या पद्दतीन आमी आज बेताळाक पांयां पडले, खुर्साक पांयां पडले आनी राम मनोहर लोहियाच्या त्या स्मारकाचेर आज तांकांय श्रद्धांजली दिवन आयल्या. तुमच्या कडल्यान खूब व्हडली अपेक्षा आसा आनी खरी सुरवात ही तुमच्या मतदारसंघांतल्यान लेडीन जावपाक जाय. त्या खातीर कोण जे म्हणटा की आमकां इतकी मतां तितकी मतां, हे फावटी हांगासर रिकॉर्ड मतां म्हणजे केन्नाच भारतीय जनता पार्टी पडोवना की रिकॉर्ड मतां जी आसा ती ह्या मतदारसंघांतल्यान पडटली. म्हणून हांवें सांगलां ही सुरवात आसा. 2027 हांगासर कमळ फुलतले म्हणजे फुलतले हे हांव विश्वासान सांगता. आमी सगळ्यांनी नेटान काम करपाची गरज आसा. आमी सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांक बरोबर घेवन काम करपाची सुरवात आसा. हांव पळयतालो की यंग ब्रिगेड ज्या पद्दतीन आमचो युवा मोर्चाचो अध्यक्ष, ज्या पद्दतीन आमची सगळीं भुरगीं तो फाटल्यान बसला, ज्या पद्दतीन सगळीं नवीन युवक भारतीय जनता पार्टी कडेन आकृश्ट जावपाक लागल्या, भारतीय जनता पार्टी कडेन सगळे येवपाक लागल्या. कारण तेंच्यांनी मोदीजीचें विजन पळयलां, मोदीजीचें काम पळयलां. आमी जे म्हणटा की डिजिटल इंडिया आसतलो, स्टार्टअप इंडिया आसतलो, मेक इन इंडिया आसतलो, हे वेगवेगळे प्रकल्प ह्या सगळ्या खातीर केले. सांगता आसतना मोदीजीची शक्ती 4 पिलरांचेर चलता. एक नारी शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती आनी गरीब कल्याण. आमी जेन्ना नारी शक्ती म्हणटा आसत तेन्ना प्रत्येक गोश्ट मोदीजीन लाल किल्ल्या वयल्यान भाशण करता आसतना तेच्यांनी सांगलें की प्रत्येकाच्या घरात टॉयलेट आसपाक जाय, प्रत्येकाच्या घरात नळ आसपाक जाय. आमच्या महिला भगिनीक पॅड सुद्दां जे आहा ते 1 रुपयान मेळपाक जाय. म्हणून तर आज हे 1 रुपयात पॅड अवेलेबल करून दिले. हो विशय आशिल्लो मोदीजीचो. आनी हो कित्या खातीर हो आशिल्लो तो महिलांच्या हेल्था खातीर. आनी महिलांचे हेल्थ बरें असलें जाल्यारूच जावपाक शकता. ही नारी शक्ती, नारी बद्दलचो सन्मान आशिल्लो, नारीक दिल्लो रिस्पेक्ट आशिल्लो, ही नारी शक्तीच्या बद्दल आसा. आमकां नारी तितकीच प्रार्थनीय आहा, वंदनीय आसा. म्हणून तर प्रत्येक येवजण ही एखाद्या महिलेक फुडें दवरून तेंच्यांनी केल्ली आसा. आनी हे सगळें करता आसतना हे सगळें दिले. 3 तलाक कित्याक पास केलो म्हणजे मुस्लीम धर्मांत आमी पळयताले अफगाणिस्तान ह्या मुस्लीम कंट्रीज सुद्दां म्हणजे तशें पळयत जाल्यार तलाक 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 म्हणून एखाद्या भयणीक सोडी नाशिल्ले. ते फक्त ह्या भारत देशांत करताले. ते 3 तलाक रद्द करपाचें काम जर कोणी केलें, माननीय मोदीजीन केलें, महिला भगिनीचे न्याय दिवपा खातीर केलें. आज 33% रिजर्वेशन दिता आसतना महिला विधेयक अधिनियम म्हणजे विधानसभेत आनी लोकसभेत महिलांक प्रतिनिधित्व मेळचें. अरे 50% महिला आसा. आमी जेन्ना म्हणटाले की 33% रिजर्वेशन दिवपाक जाय सगळे म्हणटाले, पण फक्त आपल्याच घरांतली उबी करताले. म्हणजे तुम्ही पळयात की परिवारवादी पार्टी काढून पळयात, मागीर ती राहुल गांधीची पार्टी आसतली ते
बाकी सगळ्यांच्यो पार्टी आसतल्यो ह्यो सगळ्यो पार्टी फक्त आपल्याच घरांतल्यान उबे करतले, पण मोदीजी सामान्य कार्यकर्ता सुद्धा जी आसा ही खंय तरी विधानसभेत पावपाक जाय म्हणून 33% रिजर्वेशन केले. दुसरे आसा युवा शक्ती. हे युवा शक्ती सांगता असताना माननीय मोदीजी स्किल डेव्हलपमेंट नावाची नवीन मिनिस्ट्री सुरुवात केली आणि प्रधानमंत्री कौशल्य योजना PMKVY 1, 2, 3 ITआतल्यान ड्युएल प्रोग्राम सुरुवात केले, ड्युएल डिग्री सिस्टम सुरुवात केली. आम्ही अप्रेंटिसशीप फेलोशिप सुरुवात केली की आयच्या युवकांक तरणाट्यांक नोकरी मेळपाक जाय. एक तर ती गव्हर्मेंट आसतली, प्रायव्हेट आसतली, अदरवायज तेंच्यांनी सेल्फ एम्प्लॉयमेंट सुरुवात करपाक जाय. चीफ मिनिस्टर रोजगार योजनेच्या अंतर्गत आसतलो 2% रेट ऑफ इंटरेस्टान आम्ही लोन दिता. अदरवायज प्रधानमंत्री ग्राम रोजगार योजना आसतलो 35% सबसिडी त्या ग्राम रोजगार योजनेच्या अंतर्गत मेळटा. स्टार्टअप इंडिया आसतले, स्टँडअप इंडिया आसतले, मुद्रा लोन आसतले, अश्यो वेगवेगळ्यो लोन करून स्वताचो व्यवसाय सुरुवात करचो. आयज मुद्रा लोन योजनेच्या अंतर्गत आयज सगळ्यात व्हडले जर मुद्रा लोन कोण घेता आसत जाल्यार महिला भगिनी घेता. त्याय खातीर तांचें अभिनंदन करता. आणि हे सगळे तशाचे तशे गोंयांत इम्प्लिमेंट जे आसा हे IIT पासून ITI पासून IIT पर्यंत वेगवेगळे कॉलेजी आमी गोंयांत सुरवात करपाक शकले. आमी आमच्या भुरग्यांचो फ्युचर फुडल्या 25 वर्सांचो फ्युचर पळयता. आमी हांगासर फक्त राजकारण जे करपाक आसा ते स्वार्था खातीर ना, आमी लोकां खातीर आसा. लोकसेवा ही आमच्या खातीर सगळ्यात व्हडली आसा आणि सातत्यान त्या खातीर वेगवेगळे आमी विशय समोर हाडटा, वेगवेगळी कामां करता, लोक कल्याणा खातीर कामां करता. आमकां स्वताचो स्वार्थ ना. आणि म्हणून तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज बाबूय आसा म्हणजे तिकेटी खातीर ट्राय केली खरी, मेळूंक ना, बट तरी सुद्धा बाय पल्लवीक निवडून हाडपा खातीर रात आनी दीस एक करून भोंवता आसात हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आसात. आमी सातत्यान पळयता, आमकां स्वार्थ ना. ह्या युवा शक्तीक, युवा ताकद फुडें काडपा खातीर सातत्यान आमी काम करता. तिसरें सांगलें हांवें किसान शक्ती. तुमी जर मुद्दामून काडून पळयशात, ही किसान शक्ती सांगता आसतना कितलेशेच शेतकरी आत्महत्या करताले. वेगवेगळे कडेन UP आसतली, कर्नाटक आसतले, वेगवेगळ्या राज्यांनी हाज्या मोदीचें सरकार येवच्या पयलीं आत्महत्या करताले. कित्याक खबर आहा? लोन काडटाले आनी आपलें शेत व्हरोन घाण दवरताले. कोणा कडेन? भाटकारा कडेन. म्हाका 25,000 रुपया दी, तेज्या बदल्यान म्हाजें शेत घाणाक दवर. आनी जर पीक येयलें ना, एखाद्या वेळी पावस चड पडलो किंवा पावस पडलो ना, ताका बाबड्याक 25,000 मेळनासले. घाणाक दवरलेलें शेत भाटकाराक उरतालें. शेतूय गेलें आनी पयशेय ना. तेजेर आत्महत्या करण्या पलीकडे मार्ग नासलो. पण मोदीच्या सरकारात ताका PM किसान कार्ड दिले, PM विमा योजना दिली, PM फसल विमा योजना दिली. भाटकारा कडेन वचपाची गरज ना, शेत घाणाक दवरपाची गरज ना. मोदीच्या गॅरंटीचेर आज ताका 1 लाख रुपया मेळटा. बियाणेय बी हाड आनी सारेय बी हाड. शेत पिकय आनी पिकलें ना जर चुकून जाल्यार ताका PM विमा फसल योजनेच्या अंतर्गत ताजे पयशे ताका परत मेळटा. असो किसान शक्ती म्हणजे अन्नदाता जो आमचें शेत पिकयता त्याच्या खातीर सन्मान करपाचें कार्ड, तो आयज सॉयल हेल्थ कार्ड आनी किसान क्रेडीट कार्ड आपल्या बल्सांत घेवन भोंवता. हे PM मोदीचें सरकार आसा. ही किसान शक्ती आसा. आनी चवथें गरीब कल्याण. अरे ह्या देशात 25 कोटी लोक 2 टायम जेवंक मेळनाशिल्ले, 1 टायम उपाशी न्हिदताले. वेस्ट बेंगाल आसतले, तामिळनाडू आसतले, केरळ आसतले, वेगवेगळ्या ह्या राज्यांनी हे खूब व्हडलें सांगतात. पण थंयसरल्या लोकांक जेवंक मेळनाशिल्लें. 1 टायम. आमी गोंयांत खूब सुशेगाद आसा. एकूच टायम जेवन न्हिदताले. भुरगे आसत जाल्यार उदीक पिवय आनी न्हिदय म्हणटाले. आज घरांत कांय ना. मोदीचें सरकार येयल्या उपरांत 1 नेशन 1 रेशन, फुकट रेशन कार्डाचेर गरिबाक म्हयन्याक 5 किलो तांदूळ दिवपाचें काम कोणी केलें आसत जाल्यार मोदीजीच केलें. ही गरीब कल्याण आसा. आनी म्हणून तर हे सगळें करता आसतना हांव तुमकां सांगपाक आयला म्हणजे मोदीजीचें विजन फुडें व्हरपा खातीर, विकसीत भारताचें स्वप्न फुडें व्हरपा खातीर, आत्मनिर्भर भारताचें स्वप्न फुडें व्हरपा खातीर, नवनिर्माण भारत फुडें निर्माण करपा खातीर 25 वर्सांचो फावंडेशन स्टोन माननीय मोदीजी आतां घालता. आणि ह्या फावंडेशन स्टोनाचे साक्षीदार जर कोण आसत जाल्यार तुमी आमी आसा. मोदीजीच्या कामात जर योगदान कोण दित जाल्यार तुमी आमी आसा. म्हणून तर लोकांच्या दारार वचून सांगपा जाय हे फावटीचें मत हे कमळाक मारा. ते फक्त बाय पल्लवी डेंपो खातीर न्ही. हे मत कमळाचें जें आसा हे विकसीत भारता खातीर आसा, नवनिर्माण भारता खातीर आसा. हे सगळ्यांचें आनी ही सगळ्याची ताकद तुमचें मत हे मोदीजीक दिवपाक जाय. तुमी सगळ्यांनी मोदीजीच्या बरोबर आसपाक जाय. आसतलें काय ना? आसतलें काय ना? आसतलें जाल्यार दोनूय हात वयर करून म्हाज्या बरोबर दोनूय हात देडान. भारत माता की वंदे. अब की बार फिर एक बार
फिर एक बार मेरा परिवार, मेरा परिवार. खूप खूप धन्यवाद. तुमच्यातली ताकद, तुमच्यातली ऊर्जा पळून आम्ही हो मतदारसंघ जिंकतले. इतक्याच संदर्भात तुला शुभेच्छा. देव बरे करू.